नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप लोकांना अनकम्फर्टेबल करणार आहे. कारण आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत. तो विषय म्हणजे एन-डी-ए मेडिकलमध्ये एक सायलेंट किलर मानल्या जाणाऱ्या फ्लॅट फीट आणि नॉक नीजबद्दल. मित्रांनो, खूप सारे ॲस्पिरंट्स असतात. ते आम्हाला नेहमी सांगतात, की "सर, मी नॉर्मल रनिंग करतो, जंप करतो किंवा ट्रेकिंगला सुद्धा जातो, परंतु मला कुठलाही त्रास होत नाही." परंतु एन-डी-ए बोर्ड मेडिकलचं जे बोर्ड असतं ते म्हणतं की प्रॉब्लेम तुला आज येणार नाही, परंतु फ्युचरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. इथेच तुमचं रिजेक्शन या ठिकाणी ठरलेलं असतं. आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की फ्लॅट फीट नेमकं काय असतं. विद्यार्थ्यांनो, जो फ्लॅट फीट आहे म्हणजे नॉर्मल पायाला नॅचरली आर्क असतो. तर तो आर्क किंवा जो कोन आहे खोबण ती त्या ठिकाणी आपल्याला जे फ्लॅट फीट असेल त्याला दिसत नाही. आणि जेव्हा तुमचा पाय पूर्णपणे जमिनीला चिकटतो, तेव्हा त्या ठिकाणी आर्क दिसत नाही आणि तेव्हा त्याला फ्लॅट फीट असेच म्हणतात. मित्रांनो, एन-डी-ए मेडिकलमध्ये फ्लॅट फीटला पूर्णपणे रिजेक्ट होतं का? तर लाँग मार्चिंग रिजेक्ट करण्याचं कारण काय? तर लाँग मार्चिंगमध्ये हेवी लोड घेतला किंवा रफ टेरेनमध्ये जर समजा तुम्हाला वॉकिंग करायचं असेल, तर त्या ठिकाणी तुमच्या पायावरती प्रेशर येऊ शकतं आणि कदाचित तो पाय स्ट्रेसमुळे किंवा प्रेशरमुळे तुम्हाला इंजरी होऊ शकते किंवा पाय फ्रॅक्चर होण्याचेही खूप जास्त चान्सेस आहेत. म्हणून पर्मनंट रिजेक्शन केलं जातं आणि पूर्णपणे फ्लॅट फीट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एन-डी-एसाठी अलाउड केलं जात नाही. आता दुसरा जो मुद्दा आहे तो नॉक नीजचा आहे. नॉक नीज म्हणजे गुडघे एकमेकांना टच होतात आणि पण अँकलमध्ये गॅप राहतो. अँकलमध्ये गॅप राहतोय, गुडघे टच होत आहे. त्याला नॉक नीज असे म्हणतात. नॉर्मली इमेजेसमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो. एन-डी-एमध्ये नॉक नीज का प्रॉब्लेम आहे? हा आपण हे समजून घेतलं पाहिजे. रनिंग पोश्चर तुमचं चेंज होऊन जातं. बॅलन्स इश्यू होतो. बॅलन्सिंग तुम्हाला करणं अवघड जातं. त्याच्यानंतर टर्ममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो आणि यासोबतच तुमचं बाऊ लेग नसायला पाहिजे. बाऊ लेग म्हणजे काय? अँकल जुळतात, परंतु नीजमध्ये खूप जास्त प्रमाणात गॅप असतो. एन-डी-ए मेडिकल तुमचं कशा पद्धतीने करतं, की बोर्ड खूप स्मार्ट असतं. ते तुम्हाला वॉकिंग करायला सांगतं. त्यानंतर तुमचं ऑब्झर्वेशन करतं, तुम्हाला रनिंग करायला सांगतं. बेअर फूट इन्स्पेक्शन त्या ठिकाणी होतं तुमचं. स्मॉल डाऊट असेल तरी त्या ठिकाणी रिजेक्शनची रिस्क आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की फ्लॅट फीट नॉक नीज करेक्टेबल आहेत का? तर सत्य सांगतो की काही प्रमाणामध्ये जर माइल्डर असेल तर ते करेक्शन होऊ शकतं. परंतु इन द सिव्हिअर फॉर्ममध्ये जर असेल तर त्या ठिकाणी करेक्शन करणं इम्पॉसिबल आहे. म्हणूनच लक्षात ठेवा की समजा कमी प्रमाणात असेल तर तुम्ही आतापासून वाळूवरती चालायला पाहिजे बेअरफूट आणि नॉर्मल एक्सरसाइजने तो प्रॉब्लेम तुमचा कमी होण्याचे चान्सेस आहेत. परंतु जर समजा खूप जास्त मेजर प्रॉब्लेम असेल तर तो करेक्ट करता येत नाही. प्रॉपर पद्धतीने शूज वापरा, मेडिकल ट्रीटमेंट घ्या, उशिरा सुरू करू नका. जेवढं तुम्ही लवकर सुरू कराल एक्सरसाइज तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. जर समजा तुम्ही 8वी, 9वी, 10वी असाल तर आताच ते प्रॉब्लेम चेक करून घ्या. 11वी, 12वी शिकत असाल तर एक्सरसाइज करा आणि थोडासा तुम्हाला फायदा होईल. या पद्धतीने एक्सरसाइज करा आणि तुमचा नक्कीच काही प्रमाणात प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. परत एकदा सांगतो की जास्त प्रमाणात जर फ्लॅट फीट, नॉक नीज, बाऊ लेगचा इश्यू असेल तर रिजेक्शन होतं आणि थोड्याफार कमी प्रमाणात असेल तर ते एक्सरसाइजने सॉल्व्ह होतं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला एन-डी-ए करायचं असेल आणि ज्यांना एन-डी-एबद्दल डाऊट असेल त्यांनी नक्कीच सक्सेस अकॅडमीसोबत संपर्क साधावा. जय हिंद.